नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. पीक विमा योजनेचे काही नियम शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 72 तासात पूर्वसूचना देणं बंधनकारक आहे. वेळेत पूर्वसूचना दिली नाही तर विमा भरपाई मिळत नाही. पण दुसरीकडे विमा कंपन्यांनी पंचनामे वेळेत केले नाही किंवा वेळेत भरपाई दिली नाही तर विमा कंपन्यांवर कारवाई केली जात नाही. तसंच स्थानिक नैसर्गिक आपत्तीत भरपाई देण्याचा नियम बदलल्यानं शेतकऱ्यांना विमा भरपाई कमी मिळणार आहे. विमा योजनेत राज्यांना कमी अधिकार असल्यानं विमा कंपन्या जुमानत नाही. असे अनेक नियम अडचणीचं असून ते बदलण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या या मागणीनुसार विमा योजनेत काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे मागील काही दिवसांपासून शेतकरी संघटना, शेतकरी नेते तसंच शेती क्षेत्रातील जाणकार यांच्याशी काही चर्चा करत आहेत. शेतीमधील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे हे ते जाणून घेत आहेत. या बैठकांमध्ये आणि चर्चांमध्ये पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते तसंच अभ्यासकांनी केली आहे. विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची मागणी पुढे आल्यानंतर कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आवश्यक ते बदल करण्याचं आश्वासन दिल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील काळात पीक विमा योजनेत काही बदल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. पीक विमा योजनेत सर्वात महत्त्वाची मागणी पुढे आली आहे ती राज्यांना जास्त अधिकार देण्याची. सध्या पीक विमा योजनेमध्ये जास्त अधिकार हे केंद्राला आहेत. राज्य सरकारांना खूपच कमी अधिकार देण्यात आले. त्यामुळे विमा भरपाईवरून एखादा तिढा निर्माण झाला किंवा विमा कंपन्यांनी भरपाईला नकार दिला तर अंतिम तोडगा केंद्राच्या पातळीवरच निघतो. राज्यांना तंबी देऊन देखील विमा कंपन्या जुमानत नाहीत. या सगळ्या प्रकरणामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई वेळेत मिळत नाही, भरपाई मिळण्याला उशीर होतो. पण केंद्रानं राज्यांना जास्त अधिकार दिल्यास विमा योजना जास्त प्रभावीपणे राबवता येईल. वेळेत निवाळे होऊन शेतकऱ्यांना वेळेत भरपाई देता येईल. त्यासाठी केंद्रानं विमा योजनेचे जास्त अधिकार राज्यांना द्यावेत अशी मागणी या शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी केली आहे. केंद्र सरकार या मागणीवर विचार करेल असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं, या शेतकरी नेत्यांनी सांगितलंय. केंद्र सरकारनं अलीकडे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून देण्यात येणाऱ्या भरपाईचे नियम देखील बदलले. या नियमामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे. त्यामुळे बदललेला नियम पुन्हा आधी सारखाच करावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. तसंच विमा कंपन्या पंचनामे वेळेत करत नाहीत. साधारण 15 दिवसांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना एका महिन्यात विमा भरपाई मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे सध्याच्या नियमानुसार अशी अपेक्षा आहे. पण विमा कंपन्या वेळेचे कोणते बंधन पाळत नाही. विमा योजनेत केवळ शेतकऱ्यांसाठीच वेळेचे बंधन आहे. 72 तासात पूर्वसूचना दिल्या नाही तर विमा भरपाई मिळत नाही. पण विमा कंपन्यांनी वेळेत कामं केली नाही तर त्यांना कोणतीही शिक्षा नाही असंही शेतकरी नेत्यांनी सांगत विमा कंपन्यांवर वेळेचे बंधनं घालण्याची मागणी केली आहे. आता आपल्या शेतकऱ्यांची मुख्य अडचण हीच आहे की आपण एकदा पूर्वसूचना दिल्या तरी आपल्या वेळेत पंचनामे होत नाही आणि पंचनामे झाल्यानंतर काही महिने आपल्याला भरपाई मिळत नाही. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन दिलंय. पीक नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी विमा योजना सुरू केली आहे. त्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करतात. हा खर्च शेतकऱ्यांसाठीच आहे. पण जर शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसेल तर बदल करण्यात येतील असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलंय. आता कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलंय, पण खरंच कृषी मंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बदल करतील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.